नमस्कार, आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत. वादळी वाऱ्याने आणि पावसाने जांभूळ परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. रविवारी रात्री झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे जांभूळ परिसरातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी केळी, डाळिंब आणि मक्याची पिके जमीनदोस्त झाले असून फळबागांचेही मोठे नुकसान झालेले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे आर्थिक नुकसान झाले असून शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. जांभूळ परिसरातील बोरगाव येथील रहिवासी असणारे शेतकरी मदनसिंह पाटील यांच्या 11 एकर केळी बागेचे वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. अवघ्या 20 दिवसांवर केळीची तोडणी येणार होती. बाजारपेठेत पाठवण्यासाठी बॉक्स पॅकचा मालही तयार होत होता. सध्या बाजारात केळीला 22 ते 23 रुपये प्रति किलो दर मिळत असल्याने सुमारे 200 ते 250 टन केळी बाजारात विक्रीसाठी जाण्याची अपेक्षा होती. मात्र रविवारी रात्री आलेल्या वादळाने संपूर्ण बागेची नासधूस केली. अनेक केळीची झाडे मुळासकट उन्मळून पडली असून अनेक केळीचे घड तुटून जमिनीवर कोसळलेले आहेत. या नुकसानीबाबत शेतकऱ्याने आपल्याला माहिती दिलेली आहे. ऐकूयात आपण त्यांच्याच तोंडून काय म्हणताय. काल या ठिकाणी प्रचंड असं वादळ सुटलं होतं. किती केळी आहे, किती तुमचं नुकसान झालंय? जवळपास 10 एकर हे केळीचं क्षेत्र आहे आणि तुम्ही बघताय जवळपास 70-80% नुकसान झालेलं आहे. किती वाजता काय घडलं हा प्रकार? काल 9:30 वाजता वादळ आलं आणि जांभूळ भागातील बऱ्यापैकी 80% बागा हा जी काढणीला आले ते पडलेले आहेत. आता टोटल इथं 10-11 एकर क्षेत्र आहे, पूर्णच केळी आता झोपलेली. पंचनामा झालेला आहे का आणि आपल्याला किती नुकसान मिळावं अशी आपली अपेक्षा आहे? आता हे नुकसान जवळपास आता माल जे काढायला आलता 250-300 टन माल काढाय जवळपास 20 दिवसात येत होता आमचा. ते बघायला गेलं तर 35-40 लाखाचं नुकसान तर झालेलं आहे. तर शक्यतो जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल शासनाला तेवढी करावी. हे माझ्या मुलानं जे सांगितलं, रात्रंदिवस शेती करून त्यांनीही एवढ्या चांगल्या पद्धतीने केळीची जोपासना केली होती. मध्यंतरी ज्या वेळेला 1-2 महिन्यापूर्वी इराण अमेरिका युद्ध इस्रायलचं चालू होतं त्यावेळेला केळीची परिस्थिती अत्यंत वाईट झाली. ₹1-1.5 सुद्धा केळी कोण घेत नव्हतं. परंतु आजची जर परिस्थिती बघितलं, 20-22 रुपये बॉक्सला दर आहे. एका टनाला म्हणजे जवळजवळ 22,000 रुपये टनानं आहे. एकरी नाही म्हणलं तरी 20 ते 25 टन माल आपला निघतो. 4.5 ते 5 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. आज ही 10 एकर बाग आहे, म्हणजे 40-50 लाख रुपये माझं या वेळेला आत्ता नुकसान झालेलं आहे. आणि ही जी दिसतंय तुम्हाला, ही काढायला आलेला माल होता. म्हणजे अचानक वादळ आले आणि ही संपूर्ण माल माझा खाली झोपलेला आहे. हे राहिलेली जी काही झाडं दिसते ती सुद्धा आज ना उद्या मुळ्यात तुटल्यामुळं ती खाली कोसळणार आहे. ह्याला कुठली मशागत करता येत नाही, काही करता येत नाही. शासनाने जास्तीत जास्त एक शेतकऱ्याकडे बघून जेवढं माझ्या जांभूळ भागात किंवा इतर भागात मला जसं माझं झालेलं आहे तसं त्यांचंही नुकसान झालेलं आहे. सगळ्याचं नुकसान भरपाई शासनाने देऊन आमच्यासारख्याशी, मी एक शेतीनिष्ठ शेतकरी आहे पण आज फक्त मनायला शेतीनिष्ठ राहिलेलो आहे. असल्या वादळा पुढं काहीही करू शकत नाही माणूस. वर्षाचं त्याचं संपूर्ण बजेट कोलमडलं जातंय. शेतकऱ्यासाठी काही विमा वगैरे आहेत का शासनाच्या? काय मागणी आहे? काय ते काय शेतकऱ्यासाठी ती काय आपण आपल्याकडे कुणी आलेलं नाही, काय नाही. दरवर्षी आपण पिकं निर्माण करतो आणि ती घालवतो, आपापल्या जीवावर करतो. ती अजून आता 20 दिवसात माल काढायला येत होता. त्याचं हार्वेस्टिंग 2-2.5 महिने चालतं. म्हणजे आषाढी एकादशी, श्रावण महिना, त्याच्यानंतर आपल्या नवरात्रातलं दिवस धरून ही केळी आपण जोपासलेली होती. तर आता साहजिकच आहे, त्या पद्धतीने जर होत असेल, यायचं पंचनामा करायचं कोणीतरी, परंतु त्याला मिळतं काय हे सुद्धा पुढं बघितलं पाहिजे. अशा पद्धतीनं मी जरी माझं जरी नुकसान झालेलं असलं तरी हा मुलगा जो आहे आज, ह्याच्यासारख्या वयाची तरुण पिढी जी शेतात जायची म्हणती ती जाणार नाही ना, असं जर घटना घडत बसल्या तर. बॉक्स पॅकिंगनुसार 40 लाख पर्यंत झाले असते पैसे. कमीत कमी जरी म्हणलं तरी 25 टनाचा 17-18 रुपयानं बॉक्सचा पूर्ण माल होता, झाला असते तेवढं. ह्या परिसरामध्ये कुठं कुठं नुकसान झालंय अजून? परिसरात बरेच ठिकाणी झाले. वर झालेला आहे, केच्याचं झालेलं आहे, भगतचं झालेलं आहे, डाळिंबाच्या बागा काय उकडला गेलेल्या आहे त्या.
होतील का? नाही आता काय ह्याचं गृहीत धरून म्हणजे चालत 100% नाही नुकसान आहे. 100%, कारण मुळ्या वगैरे जे आहेत का ना तिच्या पूर्ण हल्लेल्या आहेत त्या. आणि ही पडायच्या एकमेकाच्या झाडावर ही तग धरून आहे, नाहीतर हे जवळजवळ पडलेली कोसळलेली जवळपास झाड आहे ती. पडलेलीच आहे. आणि ही नीट करायला जवळपास उन्हाळ्यात तुमच्या माहिती करता सांगतो, उन्हाळ्यात आपण एप्रिल मे महिन्यात रात्रीचा दिवस करून जपलं. आज 1 जून आहे, पावसाचा कालावधी आता चालू होणार, दिवस चांगले येणार, तोपर्यंत रात्री ती घटना घडली. सध्या नुकसानग्रस्त शेतकरी शासनाकडे मदतीची अपेक्षा व्यक्त करीत आहेत. महसूल व कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी जांभूळ परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या या मोठ्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झालेला असून वर्षभराच्या कष्टाचे पीक डोळ्यादेखत उद्ध्वस्त झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. द डेली लाईफसाठी दत्ता नाईक नवरे, जांभूळ.